पहिल्यांदा असं या ठिकाणी जी चर्चा झाली ती असताना आपल्यासमोर या ठिकाणी मांडतो. आमच्या असणाऱ्या दोन मागण्या होत्या. एक मागणी असं होतं की विधान परिषदेमध्ये असणारं जे मोहम्मद पैगंबरांचं बिल जे सादर करण्यात आलं होतं ते असणारं चर्चेला घेऊन सरकारने आपली भूमिका त्याच्याबद्दल मांडावी अशी असणारी एक मागणी होती. आणि दुसरी मागणी जे BJPच्या प्रवक्ते आहेत आणि जिंदल जे आहेत त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. दोन्ही प्रश्नावरती असणारं चर्चा त्या ठिकाणी असणारं झालेली आहे. मुंबईचे कमिशनर शर्माजी त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी पांडेजी आणि त्यांनी गृहमंत्र्यांसमोर असणारं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर कारवाई करून त्यांना असणारं अरेस्ट त्या ठिकाणी करण्याची आमची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे. आणि शर्मा तेव्हा आम्ही अपेक्षा करतो की पांडेजी पोलीस फोर्समधून रिटायर होण्याच्या अगोदर ही कारवाई पूर्ण करतील अशी असणारी अपेक्षा. दुसरं जे आहे त्याच्यावरती शासनाच्या वतीने असं एक सांगण्यात आलेलं आहे की जे भारतामध्ये 6 प्रमुख धर्म आहेत आणि त्यांचे असणारे प्रेषित म्हणा किंवा काही नावाने आपण असणारं त्यांना ओळखतो, धर्मगुरू असं म्हणा, यांच्या संदर्भातला असणारा जो कायदा सादर करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलचा असणारा शासन भूमिका निश्चितपणे घेईल. लवकरच त्यांनी सांगितले की त्या संदर्भात जी असेल बैठक बोलवण्यात येईल आणि जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या दरम्यानच या सगळ्या गोष्टी घडतील असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं. माझी भूमिका आम्ही जी आहे उद्याच्या मोर्चाच्या संदर्भात आम्ही आपल्यासमोर सर हिंदी सर एक मिनिट तुम्ही मागे जरा सगळे हिंदी सर हिंदीमध्ये हे हिंदी घेऊन नंतर मराठी करू ना. एकदा तुमचं म्हणजे नंतर हा हिंदी सर नाही मराठी केलं हिंदी सर. दादा बूम अच्छे से पकडो. रोल का वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाच्या बैठकीच्या वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे उद्या जो मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं होतं त्याच्या संदर्भामध्ये प्रकाशजी आंबेडकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांशी आज चर्चा केलेली आहे. त्या चर्चेमध्ये त्यांच्या 2 मागण्या होत्या की रशीद मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल अपशब्द ज्याने वापरले त्यांच्यावर कारवाई व्हावी. या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी पोलीस केसेस ऑलरेडी दाखल झालेल्या आहेत आणि पुढील कारवाई पोलीस त्या ठिकाणी करतात. कारवाईची दिशा पोलिसांनी ठरवलेली आहे. दुसरा प्रश्न जो आहे की मोहम्मद पैगंबर किंवा त्या श्रद्धास्थानांच्या बद्दल अलीकडच्या काळामध्ये अपशब्द वापरून त्याच्यामधून एक तेढ किंवा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो जाणीवपूर्वक. या संदर्भामध्ये सर्व संबंधितांची बैठक बोलवून त्या बैठकीमध्ये चर्चा करून त्याच्यातल्या सगळ्या कायदेशीर बाबी तपासून याबाबतचा निर्णय आम्ही लवकरात लवकर घेऊ. सर उद्याच्या आंदोलनाबद्दल काय दादा ऊपर पकडो ना. सर नाही पहिलं मराठी सर उद्याचं आंदोलन. ओके. मंत्री महोदयाशी चर्चा झाल्यानंतर या दोन प्रश्नाचं असणारं मार्गी लागण्याचं असणारं कामकाज त्या ठिकाणी सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. ज्याच्यातून तेढ निर्माण होते असे असणारे धर्मगुरूंबद्दल अपशब्द बाळगायचं आणि राजकारण करायचं हे बिल ज्यावेळेस आम्ही पब्लिकली आणलं त्यावेळेस सांगितलं होतं की हे राजकारणाची आपण नवीन दिशा त्या ठिकाणी ठरलेली आहे. शासनाने गांभीर्यरीत्याने ते घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि म्हणून आम्ही असणारं उद्याचं आमचं असणारं
जे शांती मार्च आहे, अमन मार्च जो आहे तो आम्ही स्थगित करतो आहोत आणि त्याच्याच बरोबर असणारी एक विनंती केलेली आहे. उद्या ते आम्हाला असणारं ठिकाण त्या ठिकाणी सांगणार आहेत CP साहेब की ही जी चर्चा झालेली आहे ही चर्चा जे ह्या अमन मार्चमध्ये सहभागी होणार आहे त्यांना एकत्र करून ही परिस्थिती समजवण्याचा एक भाग आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. ती बैठक कुठं घ्यायची त्याच्या असणारे जागा आणि ठिकाण हे असणारं कमिशनर आम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत. आम्ही त्यांना सुद्धा काही जागा त्या ठिकाणी सुचवणार आहोत. पण उद्याचा असणारा हा जो मार्च आहे तो आम्ही त्या ठिकाणी स्थगित केला. सर हिंदी में, ये हिंदी में. यस, बूम बूम थोड़ा ऊपर पकड़ लो ना. थोड़ा सा आप है ना. दादा बूम ऊपर लो. हाँ ऊपर लो. और यस यस बस थोड़ा थोड़ा नीचे. ये हेलो बोलतायत ते. यस हिंदी. हाँ हाँ ऐसे रखा. दादा तुम्ही त्या साईडला जा, तुम्ही सगळे फ्रेम मध्ये द्यायचं. हाँ अरे और लो. सर कल का आपका अमन मोर्चा को थोड़ा आता करा है. बस बस जिन दो इशू को लेके हम लोग ने थोड़ा खाली किया ना तुम. 17 जुलाई को आयोजित किया था वो दो इशू एक है कि 17 जून को निरुपम शर्मा जी और जिंदल जी जिन्होंने निपुर शर्मा और जिंदल जी इन दोनों ने जो है मोहम्मद पैगंबर के बारे में जो बयान दिया था गलत बयान था, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. और दूसरा सवाल ये था कि मोहम्मद पेशी के नाम से जो महाराष्ट्र की विधान परिषद में जो बिल पेश किया गया था उसको सरकार ने सीरियसली लेना चाहिए और उस पर राजनीति हो सकती है, ये हम लोग ने उस वक्त भी बताया था. और आज हम लोग की बात जो है वो सिद्ध होने लगी है. सरकार ने इन दोनों इशुओं को सीरियसली लिया है और बम्बई के जो पुलिस कमिश्नर हैं मंत्री महोदय के सामने उन्होंने आश्वासित किया है कि जल्दी ही जल्दी हम उनको अरेस्ट करेंगे और कोर्ट के सामने उनको पेश करेंगे. दूसरी बात यह है कि इस देश में जो संविधान के मुताबिक 6 धर्मों को जो मान्यता मिली है या उनका उल्लंघन संविधान में किया गया है, उनके प्रमुख जो है या प्रेसिडेंट जो है उनके बारे में जो अनाप शनाप बातें की जाती है, गलत बातें की जाती है, उस पर कोई कानून नहीं है. कानून यही है कि दो समाज के अंदर झगड़े लगाने का. और देखा गया है बेल उनको मिलती नहीं है, 10-15 दिन बेल में रुकते, लेकिन जब असली केस चलती है तो वो बरी हो जाते हैं. और इसलिए हम लोग का कहना था कि एक कानून होना ज़रूरी है कि जिस बात को लेके मंत्री महोदय से चर्चा हुई और उन्होंने कहा कि सभी को लेके हम लोग उस पर चर्चा करेंगे और एक नया रास्ता उस पर निकालेंगे. पहला सर इसमें तो सॉरी टू डिस्टर्ब यू, इसमें तो तमाम धर्म के गुरुओं के लिए आपने प्रोविजन रखा है ना? नहीं, हमने तो तमाम धर्म के लोगों को प्रोविजन, मैंने इसलिए कहा कि 6 धर्म जो है जिसको संवैधानिक रूप से माना गया है उनके बारे में इस कानून में रखा गया है. मंत्री महोदय ने कहा कि वो इस पर गंभीरता से लेंगे, सभी पार्टी जो है उनको बुलाएंगे, उनके विचार विमर्श होगा और एक अच्छा कानून कैसा बन सकता है उसकी वो पैरवी करेंगे. बहुत खूब. कल आंदोलन होगा कि नहीं फिर मतलब मैं उसी के लिए कह रहा हूँ कि आंदोलन जो है वो कल का हम लोग ने स्थगित किया है. जो आश्वासन दिया है वो अगर आश्वासन कामयाब हो जाता है तो मेरे ख्याल से आंदोलन की कोई ज़रूरत नहीं है. लेकिन अगर आश्वासन नहीं होता है तो शायद मेरे ख्याल से लोगों को अपना निर्णय लेने के लिए वो मोकले है, ऐसा